पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आणि अख्खा महाराष्ट्र हळहळला। पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे तनिषा भिसे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। साडेतीन तास पेशंट तिथे तळमळत होता, त्यांना ब्लडिंग होत होतं, खूप पेन होत होतं की तुमची जर ऐपत नसेल तो मी ससूनला नाही। जोपर्यंत हे 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत ह्यांचा पेपर करायचा नाही। 5 लाख मध्ये 2 बेबींचे 2 लाख, आईचे 1 लाख, हा कुठला प्रकार आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं ऍडमिट सुद्धा नाही करून घेतलं। 2 जुळ्या चिमुकल्या लेकींना न बघताच एका आईनं हे जग सोडलंय। जन्मदात्या आईच्या माईला 2 लेकी कायमच्या पारख्या झाल्यात। हे सगळं घडलंय पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे। 10 लाख न भरल्यानं रुग्णालय प्रशासनानं तनिषा भिसेंवर उपचार करण्यास नकार दिल्याचं समोर आलंय। प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेलं। हॉस्पिटलनं उपचारासाठी 10 लाख रुपये भरण्याची मागणी केली। नातेवाईकांनी हातात असलेले 2.5 लाख रुपये भरून घेण्यास सांगितलं, पण 2.5 लाख रुपये स्वीकारण्यास हॉस्पिटलनं नकार दिला। त्यामुळे गर्भवती तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात न्यावं लागलं। दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना त्यांना त्रास झाला। 2 बाळांना जन्म देऊन तनिषा भिसेंनी प्राण सोडला। उपचारांसाठी 10 लाख रुपये भरण्याची पावती समोर आल्यानं संताप झाला। पैशासाठी अडवणूक करून उपचार न केल्यानं जीव गेल्याचा आरोप आहे। तनिषा भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या। मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून फोन केला तरी हॉस्पिटलनं तनिषा यांना दाखल करून घेतलं नाही। पेशंटला खूप त्रास होतोय, तुम्ही अर्जंट आमची ही करून घ्या। आमच्याकडे तिथं 2-2.5-3 लाख रुपये होते। आम्ही ते बिलिंग काउंटरला घेऊन बसलो होतो, पण तिथून त्या दहिसास डॉक्टर जे होते त्यांनी फोन केला बिलिंग काउंटरला, कमीत कमी 10 लाख रुपये घ्या, तेव्हाच त्यांची फॉर्म भरून घ्या म्हणून सांगितलं। जो पण फॉर्म भरून घेतला नाही तो पण त्यांनी ऍडमिशन प्रोसेस तिथल्याही त्या बिलिंग काउंटरचे हेड होत्या त्या मॅडम पण म्हटल्या, डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा फॉर्म भरून घ्यायचा नाही, जो पण 10 लाख रुपये भरत नाही तो पण तुमची ऍडमिशन प्रोसेस होणार नाही। हे सगळं पेशंट समोर बोलले की ते 20 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील। 10 लाख रुपयाचा डिपॉझिट। त्या पेशंटचा बीपी हाय होता, पोटात दुखत होतं, त्या आईला किती तळमळत असेल ती कुठनं करणार? आम्ही पण सामान्य माणसंच आहोत ना। एखाद्या सामान्य माणसाला 20 लाख रुपये द्यायला सांगितलं तर कुठनं देणार आहे? आणि ते हॉस्पिटल प्रायव्हेट नाहीच आहे, ते हॉस्पिटलला ट्रस्ट आहे, सरकारच्या जमिनीवर ते हॉस्पिटल आहे। समजायला पाहिजे एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांना। ओएसडींचा फोन आला, त्याच्यानंतर विविध पीए लोकांनी फोन केले, पुण्यातल्या विविध आमच्या मित्रांनी फोन केले आणि याच्यामध्ये त्यांना या गोष्टीला त्यांनी वेगळ्या पद्धतीने घेतलं। तुम्ही कोण आहे एवढे तुमचे फोन येत आहेत? आणि पॅकेज वाटल्यागत पॅकेज वाटत होते। 20 लाख, त्याच्यानंतर 10 लाख, मग 5 लाख, 5 लाख मध्ये 2 बेबींचे 2 लाख, आईचे 1 लाख, हा कुठला प्रकार आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं ऍडमिट सुद्धा नाही करून घेतलं। पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्यानं तनिषा भिसेंना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीनं सर्व खापर रुग्णासह त्यांच्या कुटुंबावर फोडलंय। रुग्ण तपासण्यांसाठी येतच नसल्याचं म्हणत रुग्णालयाची काहीच चूक नाही असा उरफटा दावा केलाय। तनिषा भिसे या 2020 पासून रुग्णालयात उपचारासाठी येत होत्या। 2020 साली तनिषा भिसेंवर 50% चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाली होती। 2023 साली सुखरूप प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता। रुग्ण महिलेनं आवश्यक एएनसी तपासणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात केलेली नाही। 15 मार्च रोजी रुग्ण महिला डॉक्टर घैसास यांना भेटल्या। प्रसूती जोखमीची असल्यानं त्यांनी रुग्णाला सांगितलं, दर 7 दिवसांनी तपासणी सांगितली। त्याप्रमाणे 22 मार्चला त्या येणं अपेक्षित होतं, पण त्या तपासणीसाठी आल्या नाही। 28 मार्चला रुग्ण महिला रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी आली। इमर्जन्सी किंवा लेबर रूम मध्ये त्या आल्या नव्हत्या। पुढील उपचारांसाठी 10 ते 20 लाख रुपये खर्च येईल असं नातेवाईकांना सांगितलं। तेव्हा त्यांनी भरती करून घ्या, पैशांचे प्रयत्न करतो असं सांगितलं। डॉक्टर केळकरांनी त्यावर आहेत तेवढे पैसे भरा असं सांगितलं, पण नंतर रुग्ण न सांगताच रुग्णालयातून निघून गेल्याचं समजलं। डॉक्टर घैसास यांना असं वाटत होतं की रुग्ण पैशाची तजवीज करताय। तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता। 28 मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचं काय झालं याबद्दल डॉक्टर घैसास व रुग्णालय प्रशासनाला काहीच माहिती नव्हती। रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा, उपचारांच्या खर्चाचे ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून ही तक्रार केलेली दिसते। खरं तर पहिल्यापासून मी सांगतोय की जी ट्रीटमेंट तिथं वाईट मिळाली डॉक्टर घैसास
आणि त्यांच्या असलेल्या खालच्या महिला अकाउंटच्या टीम यांच्याकडनंच मिळाली. त्यांनी ज्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स दिल्या, ज्या पद्धतीने बोलले, ताबडतोब 20 लाख रुपये भरा, 10 लाख रुपये भरायची रिसीट दिली आणि 10 लाख रुपये घेतल्याशिवाय आम्ही ॲडमिशन देणार नाही. खालच्या महिलेला ते सांगत होते 3 लाख रुपये भरतो, तरीही त्यांनी घैसासाच्या सांगण्यावरून खाली ॲडमिशन दिलं नाही. त्यामुळे घैसास आणि खाली असलेल्या महिला स्टाफ याच्यावर इमिजिएट कारवाई व्हावी अशी मी विनंती करणार आहे. ज्या प्रकारे तिथल्या काही डॉक्टर्सनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेनं प्रसूतीला आलेल्या महिलेला त्या ठिकाणी ॲडमिट करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले, अशा प्रकारचा जो विषय या ठिकाणी आलेला आहे. लोकांमध्ये अतिशय चीड या संपूर्ण प्रकरणाची आहे. विशेषतः धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे. महिलेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय पक्षांसह विविध संघटनांकडून रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. पैसा झाला मोठा आणि जीव झाला छोटा अशा घोषणा देत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटल समोर बोर्डावर शाही फेकली. यावेळी काही आंदोलकांनी डॉक्टरांवर चिल्लर फेकत निषेध करण्यात आला. धर्मदाय आयुक्त परवानगी देतात आहेत का बघा बघू यांच्या धर्मदाय आयुक्तांच्या टर्म्स अँड कंडिशन. 25 बेड दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांसाठी नाही आहेत, अजिबात नाही आहेत. खोटं बोलतात हे. मग तेच म्हणतोय ना, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या स्टाफवर आणि यांच्या व्यवस्थापनावर. आणि ह्या कोणत्याही अटी शर्ती धर्मदाय आयुक्तांच्या पाळल्या जात नाहीयेत. यांना लाज वाटली पाहिजे. एका आईचा वध केलाय त्यांनी. वध म्हणते मी, वध पुन्हा सांगते, वध. कारण का 2 मुलं आज आईच्या दुधासाठी तरसतील, अनाथ झाली. अरे 7व्या महिन्यातली ती बाळं, आणि त्यांना तुम्ही रस्त्यावर आणलं. लाज नाही वाटत? निर्लज्ज कशाला आला? आमचं कसं झाले? 2 बाळाचं काय केलं तुम्ही सरकार? त्या बाईचा जीव काय वाचलं तुम्ही? 10 लाख पाईप दिलं, हा उच्चार केलं. 10 लाख कुठलं द्यायचं गोरगरिबांनी? कसं द्यायचं? 3 लाख असून द्यायचं. गरीब असती, गरीब होती त्यांची, गरीब होते. प्रशासनाने ह्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. सर्वप्रथम ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये शहरी गरीब चालत नाही, महात्मा फुले योजना चालत नाही. तर या ठिकाणी आमची हीच मागणी आहे की हे सहकार्य करत नाही तर शासनाने आम्हाला सहकार्य करून महात्मा फुले योजना किंवा महात्मा फुले योजनेच्या याच्या अंतर्गत या हॉस्पिटलचा समावेश करावा. हे अजिबात सहकार्य करणारं हॉस्पिटल नाही. प्रशासनावर कारवाई होणं गरजेचं आहे. फुकटात मिळाली जागा 15 तारखेला जो GR 15 तारखेला आपण बघितलं असेल तर 15 तारखेला किती जागा, किती ब्री स्टडी फंड्स सर्वांना स्पेशल GR करण्यात आलेला आहे. आणि त्या ज्यांच्यासाठी GR काढला त्यांच्यावरच काही म्हणजे त्यांना जर दाद देत असेल हे प्रशासन, किती निगरकट्टन प्रशासन हे आहे याचं आपल्याला उत्तर मिळतोय. तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणाची तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय. दरम्यान भाजप आमदाराच्या PAला मंत्रालयातून येणाऱ्या फोनला रुग्णालय प्रशासन दाद देत नसेल तर गोरगरिबांसह सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. साहजिकच काल ही घटना घडल्यानंतर समाज माध्यमांमध्ये असेल, लोकांच्या मध्ये असेल, ज्या पद्धतीच्या तीव्र भावना आहेत, त्यानंतर आपण आरोग्य विभागाच्या वतीनं डेप्युटी डायरेक्टर पुणे यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि या हॉस्पिटलच्या झालेल्या घटनाक्रमाबद्दल आणि एकूणच त्या घटनेच्या अनुषंगानं ज्या काही चुका झाल्या असतील त्याच्याबद्दल योग्य ती चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या चौकशीनंतर प्रत्यक्ष जो काय रिपोर्ट येईल त्या रिपोर्टप्रमाणे हॉस्पिटलवरती जी कायदेशीर कारवाई करायला लागेल ते आपण करणार. गरजू लोकांना जेव्हा आपण पाहतो आणि अशा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ते महिलेची मला वाटतं मृत्यू झालेला आहे, हे अतिशय दुर्दैवी. आणि महाराष्ट्रासारखे प्रगत राज्यात असं व्हायला लागलं जिथे आपण आता अनेकदा म्हणजे लाडकी बहीणबद्दल वगैरे चर्चा करतोय, राजकारण न जाता मला वाटतं त्या हॉस्पिटलवर किंवा जे कोणी ते संचालक असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. बघा, एक आहे की जर मुख्यमंत्री कार्यालयातून आणि साहित्य कक्षातून 5 वेळा फोन गेले, मला वाटतं काल मी बातम्यांमध्ये पाहिलं, हे होऊन मुख्यमंत्र्यांचं जर ऐकत नसतील तर मग नक्की हा माज कोणाचा आहे, ही मस्ती कोणाची, हे उतरवणं काम हे मुख्यमंत्र्यांचं. तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी होईल, त्याचा अहवाल येईल, पण त्या चिमुकल्यांना त्यांची आई परत मिळणार नाहीये. त्यामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जीव वाचवण्यासाठी आहे की जीव घेण्यासाठी? मंगेशकर रुग्णालय उपचारासाठी आहे की पैसे उकळण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होतोय. तुषार झरेकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.